आज आपण करतोय हॉटेलमध्ये जसे मिळतात ना तसे एकदम सेम भजी. तर त्यासाठी मी 300 ग्रॅम पीठ घेतले आणि हे पॅकेटमधलं पीठ आहे, बेसन पीठ. 4 कांदे घेतले, 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली भरपूर, सोडा घेतला खायचा, ओवा, मीठ आणि हिंग. हिंग आवर्जून घाला, मी सांगते म्हणून. हिंग टाकून पहा कसे भजी होतात पहा, एकदम हॉटेलसारखे. हिरव्या मिरचीचे आणि हिरव्या मिरचीचे तुकडेच घाला, थोडीशी बारीक चिरा. आता हिरवी मिरची चिरून झाली, कांदे चिरून घ्या. जास्त बारीक पण नाही चिरायचा कांदा आणि जास्त मोठा पण नाही, असा मिडियम साईजचा चिरून घ्या व्यवस्थित. फक्त अशा पद्धतीने एकदा भजी करून बघा कसे होतात. साहित्य काहीच नाही ना, इतकं थोडंसं साहित्य आणि हॉटेलसारखी भजी. हे पीठ चाळून घेतलेलं आहे, ह्याच्यात आता हे हिरव्या मिरच्या, कांदे, चिरलेला कांदा टाकून घेतला. कोथिंबीर टाकली, ओवा आणि मीठ. ओवा आहे ना असा हातावर हे करून चुरगळून टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर वाढतो. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं. थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं, जास्त पण नाही झालं पाहिजे, कारण कांद्याचं पण पाणी सुटतं, हे लक्षात ठेवायचं. आता काही काही जण आहे ना ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकतात क्रिस्पी होण्यासाठी, पण मी नाही टाकत, मला असेच आवडतात. थोडासा खायचा सोडा टाकायचा, सगळं मिक्स झालं ना पीठ, मग हिंग टाकायचं आणि चांगलं तुम्ही हिंग टाकून बघा, एकदम छान फ्लेवर येतो हिंगाने. आणि सगळं व्यवस्थित परत एकदम मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या आता तुम्हाला दिसतंय ना, ह्याच पद्धतीने पीठ झालं पाहिजे. त्याचं जास्त पातळ झालं ना तरी पण मग ते खूप पाणी तेल पितात ते, आणि कडक पाणी कमी झालं ना ते पण कडक होतात. ह्या आता हे तेल गरम झाले, तर हे भजे टाकू राहिली मी. आणि एकदम पण ताव नाही येऊन द्यायचा ते तेलाला, कारण जास्त ताव आला ना मग ते असे लालसर होतात. एकदम कमी साहित्यात पण इतकी टेस्टी की. पप्पा किती छान मस्त झाले. कुणी कुणी त्याच्यात मिक्सर करून टाकीतं, तसं करून टाकलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने एकदा करून बघा माझ्या, एकदम मस्त. इतकी पटकन होणारी, 5 ते 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. कधी चहाच्या टायमिंगला किंवा संध्याकाळी तोंडी लावण्यासाठी अशी छान रेसिपी आहे. असे लई लाल पण होऊन नाही द्यायचे असे जास्त. पहा किती छान झाले पहा, हॉटेलमध्ये मिळतात एकदम तसेच सेम, आणि चव पण तशीच. एकदा करून बघा.